प्रशांत कोरटकर यांच्या अंतरिम जामिनाविरोधात राज्य सरकारने हायकोर्टामध्ये याचिका सादर केली। आज यावर तातडीची सुनावणी होईल। कोरटकरला कुठलाही अंतरिम दिलासा न देता या प्रकरणावर अंतिम सुनावणीची मागणी आता करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचं हे प्रकरण प्रशांत कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना कॉल करून धमकी दिलेली होती, ज्यात त्यांनी छत्रपतींबद्दल अपशब्द सुद्धा वापरलेले होते। प्रशांत कोरटकर कोल्हापूर आणि नागपूरमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत। कोल्हापुरातल्या प्रकरणात त्याला अंतरिम जामीन मिळाला असला तरीही नागपूरच्या प्रकरणात तो अद्यापही फरार दिसतोय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, आजची ही महत्त्वाची तातडीची सुनावणी, आजच्या सुनावणीत नेमकं काय घडू शकतं? गौरी, अगदी बरोबर आहे, महत्वाचीच सुनावणी म्हणावी लागेल, कारण 11 तारखेपर्यंत त्यांना दिलासा जो आहे तो मिळाला होता। मात्र आज त्यांच्या अंतरिम जामिनावरती राज्य सरकारनं खरं तर याचिका सादर केलेली आहे आणि त्यामध्ये कुठलाही अंतरिम दिलासा न देता प्रकरणावर अंतिम सुनावणी देखील व्हावी अशी मागणी देखील केली जाते आणि त्याच पद्धतीच्या सुनावणीमध्ये आज नेमकं काय होतं हे पाहणं गरजेचं आहे। प्रशांत कोरटकर हा गेल्या काही दिवसांपासून फरार आहे। कोल्हापूर प्रकरणामध्ये त्यांना अंतरिम जामीन मिळाला असला तरी नागपूरमध्ये देखील त्यांच्या विरोधात गुन्हा जो आहे तो दाखल आहे। त्यामुळं या सगळ्या प्रकरणावरती आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे। आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द त्यांनी वापरले होते आणि त्यानंतर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनाही त्यांना जिवे मारण्याची धमकी जी दिली होती। त्यामुळं निश्चितच आहे या सगळ्याच प्रकरणाकडे सगळ्यांच्याच नजरा लागून राहिलेल्या आहेत। प्रशांत कोरटकर याला नेमकी आता कशा पद्धतीने या ठिकाणी आजच्या सुनावणीमधून माहिती जी आहे ती पुढे येते हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र आजच्या या सगळ्या सुनावणीकडे संपूर्ण कोल्हापूरकरांच्या असू देत आणि शिवप्रेमींच्या विशेष करून जे ते नजरा असणार आहेत। अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या, त्यांच्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्या, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांना कशा पद्धतीनं शिक्षा जी आहे ती या ठिकाणी होऊ शकते याची खरं तर अनेक जण वाट पाहतात। त्यामुळे निश्चितच आजच्या या सुनावणीकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिलेलं आहे। हो, नक्कीच शेखर, आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।